सोनं आणि चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे। सोनं चांदीसह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे। आयात शुल्क 10 वरून 15% करण्यात आले आहे। परकीय गुंतवणुकीमध्ये यंदा $8.25 अब्ज घट झाली आहे, तर भारतामधून परदेशात होणारी गुंतवणूक सुद्धा घटली आहे। एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये भारतात $21.39 अब्ज गुंतवणूक झाली होती। महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी महाराष्ट्रामध्ये 170 कोटींची गुंतवणूक करते आहे, त्यामुळे 500हून अधिक रोजगार निर्मिती होईल अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिली आहे। इलॉन मस्कची कंपनी लवकरच भारतामध्ये एंट्री करणार आहे। मस्कच्या स्टारलिंक कंपनीला लवकरच भारत सरकारकडून परवाना मिळणार आहे। स्टारलिंकच्या आगमनानं दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीची स्थिती सुधारू शकते। हाँगकाँगला मागे टाकत भारतीय शेअर बाजार देशातील 4थ्या क्रमांकाचा बनलाय। भारतीय शेअर बाजाराने $4.33 ट्रिलियन पल्ला पार केलाय। मुंबई विमानतळावरून 2023 मध्ये 5.16 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय। 2022च्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येमध्ये 35% वाढ झाली आहे।